केरळ व आंध्र प्रदेश येथील आर्म पोलीस तर मध्य प्रदेश येथील पोलीस धुळे जिल्ह्यात निवडणूक बंदोबस्तासाठी होणार तैनात। पोलीस अधीक्षकांची माहिती। धुळे जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या दरम्यान जिल्हाभरात संवेदन व अति संवेदनशील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात येणार असून यासाठी केरळसह आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील आर्म पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार असून जिल्ह्याभरात जवळपास 7,500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार असल्याचे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातील 20 मे रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चांगलीच कंबर कसली असून ही निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी अति संवेदनशील परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। सोमवारी दिनांक 20 मेला धुळे पार्लमेंटरी लोकसभेचं मतदान आपल्याकडे होत आहे। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन जे आहे ते सर्वतोपरी सज्ज आहे। आपल्याकडे केरळ येथून आर्म पोलीस आलेले आहेत, आंध्र प्रदेश येथून देखील आपल्याकडे आर्म पोलीसची कंपनी आलेली आहे आणि काल मध्य प्रदेशातून देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त प्राप्त झालेला आहे। याचा संपूर्ण जो आराखडा आपण डिप्लॉय केलेला आहे त्याचा बंदोबस्ताचं वाटप आता चालू आहे। त्या अनुषंगाने आपण RCP तयार ठेवलेला आहे, सेक्टर पेट्रोलिंग आपण तयार ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर एरिया डॉमिनेशन आपण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आपण मोठ्या प्रमाणात घेतलेले आहेत की जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये। आपण सर्व जेवढे सेन्सिटिव्ह भाग आहे तेथे जास्तीत जास्त बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे की जेणेकरून सर्व मतदारांना निर्भीडपणे आपलं मतदान करता येईल। धन्यवाद।